सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीची स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती आता या वर्षापासूनच आपल्याकडे सुरू झालेली आहे. आतापर्यंत आपल्याकडे 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा होती. मग आता 4थीची आणि 7वीची ही जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ही कशा पद्धतीने द्यावी, कुठल्या माध्यमातून द्यावी असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेला आहे. मग बरेच पालक आम्हाला फोन करून विचारत असतात की आमचा मुलगा इंग्लिश मीडियमला आहे, मग त्याने कुठलं माध्यम घ्यावं, किंवा आमची मुलगी सेमीला आहे, तिने कुठलं माध्यम घ्यावं. तर हे जे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुमचे जे कोणी ओळखीचे असतील ज्यांच्या घरामध्ये इयत्ता 4थी किंवा इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचं ज्या वेळेला आपण तयारी करतोय तर ती तयारी आत्तापासून जर आपण सुरू केली तर विद्यार्थी क्वालिफाय होण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त असतात. तर 4थी आणि 7वीच्या ह्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी इग्नाइट पाठशालातर्फे नवीन बॅच आम्ही लॉन्च करतो आहोत 25 मे 2026 रोजी. या बॅचची जी फी आहे इयत्ता 4थीची ती असणार आहे 999 रुपये आणि इयत्ता 7वीची ती फी असणार आहे 1299 रुपये. बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेला आहे की एवढी जास्त फी का ठेवलेली आहे. तर बॅच जी आहे ती बॅच पूर्ण 10 महिन्यांची असणार आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आपण मार्गदर्शन करणार आहोत. विद्यार्थ्यांचा रेग्युलरली टेस्ट होतील, वीकली टेस्ट होतील. याच्यासोबत पालकांसोबत मीटिंग ह्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आमचा आहे. विद्यार्थ्यांचे लाईव्ह डाऊट क्लासेस किंवा चॅटच्या माध्यमातून विद्यार्थी आमच्यासोबत संपर्क करू शकतात. त्यांना येणाऱ्या जे काही शंका आहेत तर शंका विद्यार्थी आम्हाला सांगू शकतात आणि त्याची उत्तरं आम्ही विद्यार्थ्यांना नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. लाईव्ह लेक्चर तुम्हाला नाही बघता आलं तर तुम्ही नंतर रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या हिशोबाने कधीही बघू शकताय. तर अशा पद्धतीने हे जे सगळं काही आहे आपलं या बॅच मध्ये खूप जास्त मुलांना नक्कीच फायदा होईल. आता या बॅचचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे जुने विद्यार्थी आहेत की जे मागच्या वर्षी तिसरीला होत्या पण त्यांनी जुन्या बॅचेस विकत घेतलेल्या होत्या आणि त्यांना आता ह्या बॅचेस देखील विकत घ्यायच्या आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी 50% ऑफ आपण देत आहोत. या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ओल्ड 50 हा कुपन कोड फक्त वापरायचा आहे आणि ही बॅच तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकताय. ठीक आहे. याच्याच सोबत आता ज्या विद्यार्थ्यांची ऑलरेडी 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा होऊन गेली आहे त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं, पुढे त्यांच्यासाठी कुठली एक्झाम आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ऑलिम्पियाडची परीक्षा. ठीक आहे. ऑलिम्पियाडच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा असतात. गणिताची असते, विज्ञानाची असते, सायबर सिक्युरिटीची असते, कम्प्युटरची असते. खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिम्पियाडच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा असतात. तर आपण काय करतो आहोत, इयत्ता 5वीचं जे गणित आहे याच्यासाठी आपण ऑलिम्पियाडची जी बॅच आहे ती 1 जून 2026 रोजी सुरू करतो आहोत. संपूर्ण बॅच जी आहे ती बापू सर स्वतः घेणार आहेत. आता या बॅच मध्ये जर आपण बघितलं तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर जसं आपलं स्कॉलरशिपचे आपण बघितले सेम तशाच पद्धतीने होणार आहेत. आणि ह्या बॅचची फीज जी आहे ती प्रथम प्रवेश घेणाऱ्या 500 विद्यार्थ्यांसाठी फक्त 999 रुपये आहे. नंतर मात्र म्हणजे 500 विद्यार्थी झाल्यानंतर पुढच्या विद्यार्थ्यांना मात्र फी जी आहे ती जास्त असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. बॅच जरी अजून लेट सुरू होणार असली तरी तुम्ही ऍडमिशन लवकर घेतला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. उशीर जर तुम्ही केला तर तुम्हाला कदाचित किंमत ही जास्त मोजावी लागू शकते. ठीक आहे. तर आता स्कॉलरशिपची परीक्षा देताना एकूण 7 भाषांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 7 भाषांमध्ये ही स्कॉलरशिपची परीक्षा देता येत असते. ठीक आहे. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्लिश, तेलुगू आणि कन्नड. ठीक आहे. तर या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये ही जी एक्झाम आहे या वेगळ्या वेगळ्या भाषांच्या शाळांमध्ये शिकणारे जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना ही एक्झाम देता येते. ठीक आहे. आता याच्याच सोबत सेमी इंग्रजीचे 6 पर्याय आहेत आपल्याकडे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मराठी अधिक इंग्रजी आहे, गुजराती अधिक इंग्रजी आहे, उर्दू अधिक इंग्रजी आहे, तेलुगू आणि इंग्रजी आहे, हिंदी आणि इंग्रजी आहे आणि त्याच्याच सोबत कन्नड आणि इंग्रजी आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने 6 जे आहेत ते सेमी इंग्लिशचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. ठीक आहे. मग आता काय होतं ते मी तुम्हाला सांगते की मराठी मीडियमचे विद्यार्थी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. एक विद्यार्थी आहे जो मराठी मीडियम मध्ये शिकतोय. ठीक आहे. हा मराठी मीडियमचा जो विद्यार्थी आहे याला असणारे पेपर 1 मध्ये जर आपण बघितलं तर असणारे याला मराठी आणि गणित. ठीक आहे. आता याच्यामध्ये याला हे दोन्हीच्या दोन्ही पेपर जे आहेत ते संपूर्ण मराठी भाषेमध्ये सोडवावे लागणार. ठीक आहे. पेपर 2 मध्ये याला असणार आहे इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी. ओके. तो हे अशा पद्धतीने जर आपण विचार केला आता याच्यामध्ये याला
हा मराठीत असणार आहे, याची भाषा पूर्ण मराठीत असणार आहे, याची भाषा पूर्ण मराठीत असणार आहे. ठीक आहे. उर्दू वाल्यांसाठी जर आपण विचार केला तर इथे मराठीच्या ऐवजी उर्दू येणार. ओके, बाकीचं सगळं सेम. त्याचा गणिताचा पेपर उर्दू मध्ये असणार, त्याचा बुद्धिमत्तेचा पेपर पण उर्दू भाषेमध्ये असणार आहे. म्हणजे जी लिपी आहे ती लिपी उर्दू वापरली जाणार. हिंदी वाल्यांसाठी इथे हिंदी येणार, इकडे इंग्लिश येणार, आणि यांची जी लिपी असेल ती हिंदी असणार आहे, देवनागरी असणार आहे. गुजराती वाल्यांसाठी इथे गुजराती भाषेचा पेपर येणार, प्रथम भाषा गुजराती येणार, तृतीय भाषा इंग्लिश येणार. गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन सगळे त्यांचे गुजराती लँग्वेज मधून असणार आहे. अशा पद्धतीने ह्या 7 लँग्वेजेस मध्ये एक्झाम जी आहे ती घेतली जात असते. आता याच्यामध्ये तुम्ही जर समजा सेमी इंग्लिश घेतलं, ठीक आहे, सेमी इंग्लिशचा तुम्ही ऑप्शन चूज केला, याच्यामध्ये तुम्ही मराठी अधिक इंग्रजी अशा पद्धतीने माध्यम जर निवडले, तर आता इथे तुम्हाला पेपर 1 जो येणार आहे, पेपर 1 मध्ये मराठी आणि गणित मात्र जे आहे ते मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला तो प्रश्न दिला जाणार आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला तो प्रश्न दिला जाणार. सेम गोष्ट तुमची पेपर 2 साठी होणार आहे. इंग्लिशचा पेपर तर आता इंग्लिशमध्येच असणार आहे, बट ऑब्व्हियसली. आणि बुद्धिमत्ता चाचणीचा जो पेपर आहे तो बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर मराठीत पण असणार आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला ते क्वेश्चन जे आहेत ते दिसणार आहे. ठीक आहे. सेम गोष्ट उर्दू इंग्लिशसाठी किंवा हिंदी इंग्लिशसाठी, गुजराती इंग्लिशसाठी, तेलुगू इंग्लिशसाठी, कन्नड इंग्लिशसाठी. तुम्ही जर समजा सेमी इंग्लिश निवडलं तर तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये पेपर जे आहेत ते बघायला मिळतात. ठीक आहे. कशा पद्धतीने येतो प्रश्न, अशा पद्धतीने येतात. आता सेमी इंग्लिश जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये पण सेम प्रश्न दिसणार आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा सेम प्रश्न दिसणार आहे गणित आणि बुद्धिमत्तेच्या पेपरसाठी. ठीक आहे. प्रथम भाषा जी आहे तुमची ती तर तुमच्या लँग्वेज नुसार ठरणार आहे, माध्यमानुसार ठरणार आहे, पण तुमचा जो पेपर 1 मधला गणित आणि पेपर 2 मधला बुद्धिमत्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये प्रश्न जे आहेत ते सेमीच्या माध्यमातून बघता येतात. ठीक आहे. आता हे माध्यम कुठलं असायला हवं, कशा पद्धतीने तुम्ही चूज करू शकता. तुम्ही ज्या शाळेत शिकत असाल त्यानुसार तुम्ही चूज करू शकता, किंवा तुम्हाला जर समजा स्वतःच्या आवडीने तिथे चूज करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन असतो, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सुद्धा सेमीचं ऑप्शन चूज करू शकता. म्हणजे तुम्ही मराठी मीडियमला असाल तरी तुम्ही सेमीचं ऑप्शन चूज करू शकता. जर तुम्ही समजा इंग्लिश मीडियमला असाल तरी तुम्ही सेमीचं ऑप्शन जे आहे ते चूज करू शकत आहात. ठीक आहे. आता एकाच माध्यमात घेतलं तर सगळे प्रश्न एकाच भाषेमध्ये येतात, सेमीमध्ये घेतलं तर मूळ भाषेमध्ये आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न येतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न दोन्ही भाषांमध्ये वाचायला मिळतात आणि ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे माध्यम जे आहे ते निवडायचे आहे. ठीक आहे. मग ऑनलाईन जर तुम्ही माध्यम निवडलं ज्या वेळेला फॉर्म भरतात त्यावेळेला, तर तुम्हाला फायदा हाच होणार आहे की दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे आणि दोन्ही भाषांमध्ये क्वेश्चन जर असेल तर तुम्हाला ज्या कन्सेप्टनुसार समजलंय त्या कन्सेप्टनुसार तुम्ही आन्सर लिहू शकताय. ठीक आहे. आता अतिशय उत्तम पद्धतीने आपण मार्गदर्शन जे आहे ते मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. मागच्या वर्षी आपल्याकडे 4थी, 5वी, 7वी, 8वी अशा वेगळ्या वेगळ्या बॅचेस ज्या होतात त्या इग्नाइट पाठशालाच्या विद्यार्थ्यांच्या होतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचे खूप छान फीडबॅक सुद्धा आम्हाला दिलेले आहेत. सो तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीने स्कॉलरशिपची परीक्षा क्वालिफाय व्हायचं असेल तर लवकरच ऍडमिशन घ्या, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याकडे स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, सैनिकी स्कूलच्या आहेत. ज्या काही आपल्या टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहेत त्याच्यामध्ये NTS, MTS आणि NMMS आहे आणि त्याच्याच सोबत ज्या काही स्पेशल एक्झाम्स असतात जसं ऑलिम्पियाड झालं, होमी भाभा झालं किंवा मंथन झालं, अशा एक्झामसाठी सुद्धा आपल्याकडे मार्गदर्शन जे आहे ते नक्कीच लवकरात लवकर आपण घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांचा. तुम्हाला याबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही गोल असेल, तुमची जी काही एक्झाम असेल ती क्वालिफाय व्हायला नक्कीच मदत मिळेल. थँक्यू.